नमस्कार. उमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. नीट परीक्षा प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ अमरावती विद्यार्थी आणि विविध संघटनांनी आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना आरोप केला की 20 जुलै रोजी जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराचा वापर करण्यात आला आणि या घटनेचा निषेध करत विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याचा दावा करत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी भूमिका मांडली. तसेच विद्यार्थ्यांशी दडपशाही न करता संवाद साधावा, त्यांच्या मागण्या ऐकून शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे केली. दरम्यान या आंदोलनात इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या प्रकरणावर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते याकडे आता देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले आहे. आज सगळे विद्यार्थी आज इथे जमलेलो आहे. जे 20 तारखेला जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज हल्ला झालेला आहे, विद्यार्थ्यांचं रक्तबंबाळ केलेलं आहे, विद्यार्थ्यांना जे अंशू धुडाचे गोळे फेकलेले आहे विद्यार्थ्यांवर, तर याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इकडे सगळे जमलेलो आहे. जे झालेलं आहे त्याची आम्ही घोर निंदा करतो, निषेध करतो. विद्यार्थ्यांवर जो हल्ला होऊन राहिला दिवसेंदिवस, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याचा आम्ही खूप निषेध करतो. विद्यार्थ्यांची एवढीच डिमांड होती की जे नीटमध्ये 20 मुलांचा जीव गेला आणि जे पेपर लीक झालेला आहे तर याची अकाउंटेबिलिटी, त्याची जबाबदारी हे निश्चित झाली पाहिजे. पण सरकार याची जबाबदारी अकाउंटेबिलिटी घेऊन नाही राहिली, जे की खूप चुकीचं आहे. तर आमचं हेच म्हणणं आहे सरकारला की याची अकाउंटेबिलिटी घेऊन जे 20 मुलांना जीव गमवावा लागला आणि जे नीटचे पेपर किंवा इतर पेपर जे लीक होत आहेत दिवसेंदिवस, तर सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. तर आमची एकच डिमांड आहे की शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहे यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, कारण की त्यांना आता शिक्षण मंत्रालय सांभाळता येत नाहीये. आणि विद्यार्थ्यांशी थोडंसं प्रेमाने वागा, प्रेमाने बोला. हे देशाचे नागरिक आहे, भारतीय नागरिक आहे. विद्यार्थी देशाचं भविष्य आहे. जर तुम्ही देशाच्या भविष्याशी असं वागत असाल तर हे लोकतंत्र कुठे चाललेलं आहे? कारण की लोकतंत्रमध्ये संवाद हा खूप महत्वाचा असतो. तर आमची इतकीच विनंती आहे की सरकारने विद्यार्थ्यांशी प्रेमाने, सन्मानपूर्वक त्यांचं ऐकावं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा लवकरात लवकर द्यावा आणि शिक्षण मध्ये जे काही सुधार करता येते ते लवकरात लवकर करावे. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो. जब सरकार डरती है पुलिस को आगे करती है, जब सरकार डरती है पुलिस को आगे करती है, जब सरकार डरती है पुलिस को आगे करती है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज दो, आवाज दो, आवाज दो. अशाच अपडेटसाठी बघत राहा उमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.